नाशिकमध्ये मराठी विश्व साहित्य संमेलन पार पडतंय। कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथून पारंपरिक ग्रंथदिंडी निघाली आहे। ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद, वारकऱ्यांची उपस्थिती। रजिस्ट्रेशन करायचे आम्हाला। याला व्हिडिओ नाही येते। मेजवानी आहे आणि मराठी जर मोठी झाली तरच मराठी माणूस मोठा होतो अशी माझी धारणा आहे। आपण बघतोय की मराठी माणसाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे अशा स्वरूपाचा उल्लेख तर या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी पुढे मोठ्या संख्येनं जे कलाकार आहेत, शाळकरी आहेत, वारकरी आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन वारकरी देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये हा संपूर्ण जो सोहळा आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपण बघतोय की ही जे संपूर्ण नाशिकमधील जे चित्र आहे ते कुसुमाग्रज यांच्या घराच्या बाहेर आहे। विष्णू वामन शिरवाडकर हे मोठे कवी होते, विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं। अशा या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर ग्रंथदिंडीने तर परंपरा जी आहे ती या ठिकाणी जपली गेलेली आहे। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान नाशिकमध्ये चौथे मराठी विश्व साहित्य संमेलन होतंय आणि त्या सगळ्या संमेलनाच्या निमित्तानं खरं तर कलाकारांच्या माध्यमातून या दिंडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सहभाग घेतला जातोय। अनेक व्यक्तींकडनं या ठिकाणी जी पुस्तकं आहेत ती कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी दान केली जात आहे, ती अनेक वाचनालयामध्ये, ग्रंथालयामध्ये ठेवली जाणार आहेत। या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर मराठी भाषेसोबतच मराठी संस्कृतीचं देखील या ठिकाणी दर्शन घडतंय। आपण जर बघितलं तर ही आदिवासी संस्कृती असलेली जी बोहडा संस्कृती आहेत ती नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे। या सगळ्या काळामध्ये ही संस्कृती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तिचं दर्शन होताना बघायला मिळतं आहे। जे आदिवासी वाद्य आहेत ते या ठिकाणी हे सगळे जे कलाकार आहेत, आदिवासी कलाकार ते या ठिकाणी सादर करताना आपल्याला बघायला मिळतं आहे। दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या भागामध्ये हे जे कलाकार जे आहेत ते टप्प्याटप्प्याने या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर याच ठिकाणी गरुडावर सप्तशृंगी देवी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीचा देखील या सगळ्या निमित्तानं जागर केला जातोय। मोर जो आपला राष्ट्रीय प्राणी आहे तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। अशी ही एकूण ग्रंथदिंडी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि आजच्या दिवशी मराठी विश्व साहित्य संमेलनाचा जो महासोहळा आहे तो महासोहळा या ग्रंथदिंडीने त्याला सुरुवात झालेली आहे। मोठा उत्साह खरं तर या सगळ्या निमित्तानं बघायला मिळतोय। मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि एकूणच मराठीचा जागर या निमित्तानं नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। रजिस्ट्रेशन करायचे आम्हाला। याला व्हिडिओ नाही येते। काही दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। नाशिकमध्ये आज मराठी साहित्याचा महासोहळा आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आज मराठी भाषा गौरव दिन आहे। विश्व मराठी संमेलन हे पार पडतं आहे नाशिकमध्ये आणि तिथला हा सगळा जल्लोष, हा सगळा आनंद आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर